मिहिर, यार आज तू सिद्ध केलंस की खरं प्रेम म्हणजे काय असतं. थँक्यू, थँक्यू सो मच. पण दिशा, यार आपण एकत्र कधी येणार? ओ माय पुअर बेबी, ये तो बस कुछ ही दिनों की बात है. पण बेबी, आता मी काय सांगते ते एकदम नीट ऐक. आता मस्तपैकी तू एअरपोर्टवर उतरायचंस, मला एक छानसं टाईट हक करायचं आणि मग सरळ निघायचं आणि मागे वळून बघायचं नाही. ओके? नाही, किती दिवस? एकदा का त्या बिंडूक प्रीतम किर्लोस्करशी माझं लग्न झालं आणि मी त्या घरात शिरले ना, की मग एक एक करून त्या घरातल्या सगळ्यांना तिथून बाहेर हकलणार आणि मग राजा राणी सारखं आपण दोघांनीच त्या संपूर्ण महालात राहायचं. वाव. हे सगळं ठीक आहे यार, पण दिशा, आय एम गोइंग टू मिस यू. अँड आय एम गॉना मिस यू टू माय बेबी. मला तर ना, मला क्षणोक्षणी तुझी आठवण येत राहील. आणि बेबी, अजून एक गोष्ट. हे बघ, तुला माझी कितीही आठवण आली ना तरी मला फोन करायचा नाही. हा, मला कितीही भेटायची इच्छा झाली तरी भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी स्वतःहून तुला फोन करत जाईन. ही ना आपल्या प्रेमाची सत्व परीक्षा आहे असं समज. आपल्या प्रेमासाठी तू एवढं करशील ना यार. प्लीज बेबी, बेबी प्लीज. ओके. थँक्यू, थँक्यू सो मच. आपल्या ब्युटी कॉन्टेस्टसाठी आपण बऱ्याच मुलींच्या एंट्रीज घेतल्या होत्या. तर तुझ्या हाताला काय झालं? हाताला, अरे आपल्या ब्युटी कॉन्टेस्टच्या तयारीच्या गडबडीत मी बाहेर पडले होते ना. मी इतकी लॉस्ट होते, रोड क्रॉस करताना एक बाईकवाला मला घासून गेला आणि मला कळलंच नाही. आता हा काय नवीन ड्रामा सिंपती घेण्याचा? पण इट्स ओके, छोटीशी जखम आहे. आय विल बी फाईन. काळजी घे. येस, थँक्स. तर काय म्हणत होते मी? आपल्या त्या ब्युटी कॉन्टेस्टच्या एंट्रीज बद्दल. येस. तर आपल्याकडे 2000 एंट्रीज आल्या होत्या. त्यातल्या मी 8 मुलींना शॉर्टलिस्ट केलंय. पण मला असं वाटतंय की आपण थोडं अजून शार्प करूया. म्हणजे तुम्ही दोघं मिळून 4 मुलींना निवडा. ओके. प्रीतम, तू करशील ना? नाही, तू कर. मी जरा इन्व्हिटेशन लिस्टचं बघतो. ठीक आहे. या 8 आहेत ना? या, आय थिंक सो या 4 ओके राहतील. ओके, नाईस, गुड चॉईस. आय गेस प्रीतमला हे फोटो सिलेक्ट करणं थोडं टफ गेलं असतं. इट्स ओके. ज्या मुली सिलेक्ट झालेल्या नाही आहेत त्यांना सुद्धा आपल्या कंपनीतर्फे गिफ्ट हॅम्पर देऊया, कारण त्यांनी इक्वली मेहनत घेतली. येस, ऑफकोर्स, ते मी करेनच. आणि या संपूर्ण इव्हेंटची सगळी जबाबदारी माझ्यावर असेल. ओके. राईट फ्रॉम डेकोरेशन, वेलकम स्पीच, कॉस्ट्युम्स, कंटेस्टंटचं मेकअप, त्यांचं फोटोशूट, मीडिया कव्हरेज, एव्हरीथिंग. तुला कुठेही लक्ष घालण्याची गरज नाही लागणार. दॅट्स ग्रेट. आणि आदित्य, प्रीतमला मी संपूर्ण बॅकस्टेजची जबाबदारी देण्याचं ठरवलंय. ओके ना? आय मीन, ते पण खूप महत्वाचं काम असतं. म्हणजे मॉडेल्सला तयार करणं, त्यांना रिलॅक्स करणं, चहा कॉफी सर्व्ह करणं. आय मीन, प्रीतमचं सगळ्या सर्वांसोबत छान जमतं ना. तो एकदम व्यवस्थित सगळ्यांकडून काम करून घेईल, छान हँडल करेल सगळं. हो ना? प्रिंट काढून आलो. आदित्य, तू बघच, प्रीतम ना छान काम करून आंटींचं मन
आणि तुझा विश्वास पुन्हा एकदा जिंकेल. पुन्हा पुन्हा का? दिशा, माझा प्रीतमवर अजूनही तेवढाच विश्वास आहे. आय नो प्रीतम जरा लहान आहे, इमॅच्युअर्ड आहे, पण तो कधीही कोणाचं कॅरेक्टर खराब करू शकत नाही, स्पेशली मुलींचं. आणि तसंही आजकाल पाण्यासारखं स्वच्छ नितळ कॅरेक्टर्स खूप क्वचित बघायला मिळतात. नो, आय एम गुड, थँक्स. दिशा, इफ यू डोंट माइंड, एक पर्सनल प्रश्न विचारायचा होता. दिशा, तुझ्या पास्ट बद्दल ना मला ना या घरातल्या कोणालाच काही घेणं देणं आहे, पण तुझा प्रेझेंट आणि फ्युचर हा प्रीतमच आहे ना? मला खात्री आहे तुझं प्रेम फक्त आणि फक्त प्रीतमवरच आहे. हो अरे आदित्य, ऑफकोर्स. आणि काय ना, रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो. तू जसं प्रीतमशी वागशील तसंच तोही तुझ्याशी वागेल. अपमान केला तर अपमानच मिळतो जनरली. तुला कळतं ना मी काय म्हणतोय ते? हे बघ, ह्या ज्या डिझाईन्स आहेत, या डिझाईन्स तू एकदम सो हे डिझाईन्स जे आहेत ना, प्रीत, हे बघ, हे आपल्या व्हेन्यूचे काही डिझाईन्स आहेत, यातलं तू एक चॉईस कर. आपण त्याच्यानुसार लगेच तिकडे तयारीला लागूया. प्रीत, प्लीज. इट्स ओके. तू केलंयस ना फायनल? बघ आता 11th आरला चेंजेस कशाला? आणि तसंही खूप लेट झालंय. वी शुड गेट गोईंग. आय थिंक सो तुला फ्रेश होऊन व्हेन्यूवर पोचायचं आहे ना? मी एक काम करतो, मारुती मामाला तुला घरी सोडायला सांगतो. अरे नाही नाही आदित्य, इट्स ओके. मी आणली ना माझी कार. कम इन. त्यांना कशाला माझ्यामुळे उगाच. नो इश्यूज. सो तू पटकन घरी जा, फ्रेश हो आणि व्हेन्यूवर पोच. आम्ही पोचतोच. हो. आणि तसंही सॉरी, काय तुझं नाव ग? पारू. येस, पारू. पारू पण आहेच ना मदतीला. करशील ना मदत प्लीज? मला ऍक्च्युली आपल्या या इव्हेंटसाठी पारू हवी आहे तिथे मदत करण्यासाठी. चालेल ना आदित्य? मी हवं तर तसं आंटींशी बोलून घेते. काय ग पारू, येशील ना मला मदत करायला प्लीज? ठीक आहे. बेस्ट. ओके. काल त्या हिरोचा बँड वाजवलाय, आज तुझा नंबर. सॉरी, चला खूप लेट होतंय, मी निघते. हां, सी यू गाईज ॲट द व्हेन्यू. बाय आदित्य. या, सी यू. बाय प्रीत. बाय. प्रीतम, जे झालं ते झालं, सोडून दे. आजचा दिवस नवीन आहे, नव्याने सुरुवात करू. तू आईची माफी माग, तुलाही बरं वाटेल. चल 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 चल. हो. श्रीकांत, दिशा मनापासून काम करते. हा गुड. आई, आता येऊ?
ये ना, बोल. प्रीतम, आई आय एम सॉरी. मी चुकलोय, पण मी तुझाच मुलगा आहे ना, आणि तू लहानपणापासून घेतलंस ना यार समजून. तू आता पण घे ना प्लीज. आई प्लीज एक लास्ट चान्स दे त्याला. बोल ना काहीतरी प्लीज, प्लीज बोल ना काहीतरी प्लीज. माझ्यातली आई कदाचित तुला माफ करेल, पण माझ्यातली स्त्री, तिचं काय करू? आज मीच जर एका स्त्रीच्या चारित्र्यावर उठणाऱ्या बोटाला माफ केलं तर वेळ मला माफ करणार नाही. आई ये तू कार्यक्रमाच्या कामाला लागा हो. आणि आपल्या घरातल्या महत्वाच्या स्टाफला सोबत घे. आपलेच आहेत ते. हो चालेल. आणि प्रीतमला इथून घेऊन जा. आई प्रीतम चल. प्लीज आई आय एम सॉरी. मी पुन्हा तुझा शब्द नाही पाडणार. हा तू म्हणशील तसं करू आपण. मी दिशाशी पण लग्न करायला तयार आहे. हा तू सांगशील तिकडे आणि तू सांगशील तसं लग्न करू चालेल. पण प्लीज बोल ना माझ्याशी प्लीज. अरे तूच मान फिरवलीस तर मी कोणाकडे बघू यार. बाबा इकडे बाबा आई हे बघ बेटा, मोठ्या मोठ्या वादळात कधी कधी वाऱ्यासमोर न उभं राहता कुठेतरी आडोशाला उभं राहावं. आणि वादळ शांत झालं की मग मोकळ्या आभाळाखाली यावं. वादळ शमायला वेळ लागतो बेटा. वेळ दे आणि वेळ घे. शांत हो. जा. सावित्री आत्या, कसं झालाय चाय? तुझ्यासारखा गोड आणि एकदम भारी. मग पोरगी कोणाची आहे? आणि पारू, तुला जे स्थळ आलं होतं ना, त्या मुलाला तुझा फोटो पाठवलाय आणि तो त्याच्या आई वडिलांना दाखवणार आहे. पहा, आता काय अगं रीत असते ती. आणि हे काय कामावर जायचं नाही का काय? मारुती दादा, हं, तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणजे? कशाबद्दल? किर्लोस्कर कंपनीचा आज खूप मोठा प्रोग्राम आहे आणि आदित्य सरांनी महत्वाच्या स्टाफला तिथे थांबायला सांगितलंय. हे मला माहिती आहे, पण ही का जात नाही? बा, अरे दिशा मॅडमनी सांगितलं आहे की आज त्यांना तिथं माझी गरज लागणार आहे म्हणून. दिशा मॅडमनी बोलवलंय? मग जायचं नाही. का रे बा, आनंद नको जाऊ म्हणजे? नाही, काय झालंय, आज सकाळपासून माझा उजवा डोळा जरा लवतोय. का कुणास ठाऊक, पण मला असं ठीक वाटत नाही. काहीतरी गडबड होईल असं वाटतंय. मारुती दादा,
अहो किती घाबरताय. उजवा डोळा लावणं खूप शुभ मानलं जातं आणि आपल्या घरचा प्रोग्राम आहे. आपले सगळे तिकडे असतील आणि आदित्य सरांची ऑर्डर आहे, त्यामुळे जावं लागेल. आणि इव्हेंटमध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. पारूला पण बदल मिळेल. स्पर्धा म्हणजे गावाकडे बैलगाड्यांची शर्यत असते तसलं होय? अरे बाळा, तसं नाही काही. स्पर्धा म्हणजे ना खूप मोठा कार्यक्रम होणार आहे तिकडे. मग मी बी येतो की तिकडं. मी बी बघतो मोठा कार्यक्रम. अरे मग शाळेत कोण जाणार? हा, अरे असू दे की, एका दिवसानं काय होतंय. आणि तेवढीच मला बी सोबत होईल ना गणूची. येऊ दे ना बा. आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. अरे दिशा मॅडमने स्वतःहून सांगितलं की माझी मदत लागणार आहे म्हणून. आणि बाब, काय बी झालं तरी समज फिरून देवी आईकडेच येतं. त्यांचाच कार्यक्रम आहे. जाऊ दे ना आम्हाला. तुम्ही जाऊन या. पर माझं ऐका, काय आहे? हळू हळू. हा, एकदम मेन हॉलमध्ये नका जाऊ. आता बाहेरच थांबा. काय मोठ्या लोकांचा कार्यक्रम आहे, उगाच आपल्यामुळं गडबड कशाला. त्यांना जर का तुम्हाला बोलवायचं असेल तर ते तुम्हाला बोलवतील, तरच आज जायचं. हा, ठीक आहे बा. आम्ही नाही जाणार आतमध्ये. आम्ही बाहेरच थांबू. हा, पारू, मी हात जोडतो बाई. आज काही गडबड करू नको. कसे, तोंडाला कुलूप, डोक्यावर बर्फ, हाताची घडी आणि पायाला बेडी. अगदी तसंच राहायचंय. आलं का लक्षात? पारू, मारुती दादा अगदी बरोबर बोलतायत. दिशा मॅडम आणि दामिनी मॅडमने तुला बघितल्यावर काय होतं माहित नाही. तुला त्रास द्यायचा खूप प्रयत्न करत असतात, म्हणून काळजी वाटते बाळा. सावित्री आत्या, मी घेईन काळजी. मग हरकत नाही. बरं चला, मी निघतो. आदित्य बाबांना पण निघायचंय. तुम्ही समजे तिथं वेळेवर पोचा म्हणजे झालं. हा, चला येतो. सावित्री आत्या, मी काय म्हणते, ही भाजी ना संध्याकाळला बनवायची आहे. तेव्हा आपण पटापट आवरून ना तिथे येळेत पोचूया. हा, तो कप झाला असेल तर द्या. हो घे. आदित्य किर्लोस्करांच्या नवीन बिझनेसची अधिकृत घोषणा होत आहे. आपल्या सगळ्यांना परवडेल अशा हर्बल ब्युटी प्रोडक्टसाठी आपल्यामधूनच हजारो मुलींमधून ते त्यांची ब्रँड अँबॅसेडर निवडणार आहेत. आधी काही सिलेक्शन राऊंड होतील आणि मग फायनल राऊंड असेल. आज कळेल हा नशीबवान चेहरा कोण आहे. हात नको लाव गणू. आपण घरी गेलो ना की मग तुला ना मस्तपैकी गुळ पोळी करून दे. मज्जा कधी येणार? कंटाळा येतोय. अरे लगेच कसं काही कंटाळा आला? अरे गणी, आपण काही तर मजा करायला आलोय बाई. कार्यक्रम सुरू व्हायचा आहे अजून. थांब ना जरा. What the hell? इथे इतका मोठा इव्हेंट सुरू आहे आणि तुम्ही आरामात काय बसलात? आराम कसला करताय? झोप नाही झाली का काल रात्री? काय रे, लाज नाही वाटत इथे असं फुकट बसून राहायला? आणि हात नाही लावायचा त्या बिस्किट्सला. तुझ्यासाठी नाही येत ते. जरा निघा, कामाला लागा. हो, 1 सेकंड झालो इथं बसलोय आणि माझी ताईडी सकाळपासून इथं कामच करते. ए लिलीपुट, मुळात तू इथे आहेसच का? कोणी बोलवलेलं तुला इकडे? वेट वेट वेट, ओके. म्हणजे आता हा इकडे कामं करणार आणि मग नंतर आम्हीच बालमजूर कामावर ठेवले, लहान मुलांना कामावर राबवलं, असं काहीतरी सांगून आमची तक्रार करून काही करायचं वगैरे प्लॅन आहे का तुमचा? हो, उगला आणि म्हणून काही बी ऐकून घेत नसतोय आणि माझी ताईडी इथं सकाळपासून कामच करते. तुमच्याकडनं टून तर टून इकडून तिकडून ऑर्डर देत सोडत नाही. आणि कधी काम करून माहित आहे का तुम्हाला? आणि तोंडाला आवर घाल. दिशा मॅडम मोठ्या आहेत ना, असं बोलायचं का? खरं तेच बोलतोय की मी. पहिल्यांदा नाही, हे लयंदा झालंय. पहिल्यांदा ठीक आहे, दुसऱ्यांदा ठीक आहे. ही तर गणी बानं काय ताकीद दिली आठवत आहे ना? तू आधी दिशा मॅडमची माफी माग. मी नाही मागणार माफी. गणी, आत्ताच्या आत्ता सारी म्हण त्यांना. मी नाही म्हणणार सारी. गणी, तू म्हणतेस म्हणून म्हणतो सॉरी. सॉरी.
गेस्ट आणि ऑडियन्स येतील, त्यांच्या खाण्यापिण्याचं बघा. चला निघा कामाला, निघा. ही दिशा कुठलंही काम उगाच करत नाही. आता तू बघच कसं आणखीन पुढे तुला तुझं नाक घासायला लावते की नाही. नाही तुला तुझ्या गावाला पळवून लावलं ना तर नाव दिशा नाही लावणार.